बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. हा केळीचा घड हे शेतकरी आणि ही जी केळीची बाग आहे ती आहे खानदेशमधली. जिल्हा आहे जळगाव, तालुका जामनेर आणि गाव आहे हिवरखेडे बुद्रुक. इथले अशोक केशव जाधव आणि नारायण आवटे नारायण आनंदा आवटे हे शेतकरी तर साधारणतः 10-10.5 महिने आज पूर्ण होतं. ते सुपर क्वालिटीचा माल आहे. हार्वेस्टिंगला साधारणतः 25-28ची रास इथं बसेल अशी परिस्थिती आहे. आज 10-10.5 महिने होतं ते 15 दिवसात हार्वेस्टिंग होईल. पाठीमागच्या 10 महिन्यात जे काही कष्ट केलेले आहेत, जे काही प्रयत्न केलेले आहेत, त्या सगळ्याविषयीची चर्चा आणि काय अनुभव आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करतोय. आवटे साहेब, तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा की. मोठ्याने बोला. नारायण आनंद आवटे, हिवरखेडा बुद्रुक, जामनेर तालुका. बर. आत्ताच सध्याच्या घडीला आता हे तुम्ही अशोक केशव जाधव आणि तुम्ही हे सगळं इथलं बघताय, करताय तुम्ही दोघं मिळून थोडी गोष्टी करता समजा. तर कुठली पिकं आणि किती एकर क्षेत्रावरती हे सगळं नियोजन करताय तुम्ही? आता कुठली पिकं आणि किती एकर क्षेत्र आहे? इथं 4.5 एकर शेत आहे. हे फक्त इतरचं सगळं हे फक्त पूर्ण 4.5 एकर आहे. बाकीचं हेच आहे. अजून इतर सगळं क्षेत्र किती? एवढंच आहे करतो. तेवढंच आहे. मग एवढं 4.5 एकर. तर आजच्या घडीला कुठली पिकं आहेत त्यात? आजच्या घडी फक्त बाग आहे आणि तिकडे आता सप्टेंबरचा बाग लागेल तेव्हा होल्ड आहे, म्हणजे लावायसाठी. त्यात काय होतं? त्यात काय कपाशी होती. कपाशी. मग ते नागरून पडत गेलं तसं. आणि ह्यात काय होतं? सुरुवातीला केळी लागवड करण्याआधी ह्यात काय पीक होतं आणि कसं जमीन तयार केली ते सांगा. त्याच्यामध्ये पहिले गहू पेरला होता. गहू मग नागरून पडत गेलं होतं. मग सप्टेंबर मध्ये त्यात नागरून पडत गेलं होतं. किती पोती गहू झाला होता? गहू काय 20 एक पोती झाला. 20 एक पोती. ते तुम्ही घरी खायला समजा, जास्त असं काही नाही. आणि त्याच्यानंतर कसं क्षेत्र तयार केलं सांगा आता. नागडी करून मग पाच पडू दिलं क्षेत्र, नांगरलं, त्याच पडू दिलं. मग सप्टेंबर मध्ये आपलं पोळ्याच्या वक्ती समजा त्या टायमध्ये अजून सऱ्या पाडून ठेवल्या, बेड पाडून ठेवले. बेड कसा आहे? बेड सरी मारलं तर खाली झालं. बेड केले. बेड केले. मग नंतर सप्टेंबर मध्ये लागवड केली. बेडवर लागवड केली. लागवड करताना शेणखताचा वापर आपण किती केला ह्या क्षेत्राला? शेणखत काहीच करेल वापर नाही. काहीच नाही. शेणखत शेणखत नाही. का बरं? मिळालंच नाही. आम्ही म्हणजे वापर पहिलंच वर्ष होत आहे, आम्ही टाकलं नाही. ह्यात पहिल्यांदा केळी केली का? हा, पहिल्यांदा त्यांना पहिल्यांदा पूर्वीपासून करतोच. तर साधारणतः शेणखताचा काय वापर केला? शेणखताचा वापर. रासायनिक खताचे डोस किती टाकलेत आतापर्यंत? ते रासायनिक खताचे 2 डोस टाकले होते. मग 16 चालू जे भेटते ते आपलं. ठीक आहे. 16 तर तुमचे आहे समजा 8-10 दिवसाला चालू आहे हप्त्यातून. पण किती वेळा रासायनिक खताचा डोस? 2 डोस दिले रासायनिक. तर 2 भेसळ डोस 8-10 दिवसाला चालूच आहे. आणि फवारणी किती काय? फवारणी 3 फवारण्या केल्या. 3 फवारण्या केल्या. साधारणतः आज जर बाग बघितली तर आता मग अशीच सांगितले यांनी समजा की 26-28ची रेंज. काही घड 30 किलोचे पण मिळतील, पण एक सरासरी ॲव्हरेज समजा काही 22चे बी निघतील समजा. तर सरासरी जरी पकडलं तरी 25-26च्या पुढची रास इथं बघायला मिळते. आणि सगळं आवटे आणि जाधव ह्या दोघांच्या मेहनतीचं फळ आहे की ज्या पद्धतीनं आज इथं घड उभा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. या दोघांच्याही मेहनतीचं म्हणजे फक्त काही निव्वळ आमच्या रोपामुळे हे शक्य होतं असं अजिबात नाही. त्यासोबतचे कष्ट करणारे हात आहेत, त्यासोबतचे यांनी म्हणजे खर्च करणं महत्त्वाचं, सगळ्या गोष्टी बाकीच्या. तर एक जनरली आत्तापर्यंत ह्या बागेला रोपापासूनचा समजा झाडावर सांगा किंवा एकरावर सांगा किती रुपयापर्यंत खर्च आला असेल? तर तरी बी कमीत कमी आम्हाला खर्च आला असेल 4 लाखच्या जवळपास खर्च. रोपाचं धरून सगळा खर्च. किती एकर आहे? 3.5 एकरच्या आसपास. 3 एकर. 3 एकर. तर लॅटरल डबल आहे, बाकी सगळ्या आहेत गोष्टी. एक 3.5 ते 4 लाख रुपयेपर्यंतचा खर्च आहे. आणि एक
अंदाज सांगायचा शेवटी आता कसायची रेट तर काय 18चे बी आहेत आणि पुढे जाऊन वाढू पण शकतात, कमी नाही होणार. नाही का कमी नाही कमी नाही होणार पण वाढतील. तरी पण एक सरासरी किती टन माल ह्यातनं निघेल? आता मी बऱ्याच वर्षापासून केळी करता का पहिल्यांदा केली तुम्ही ना? थोडं कमी सांग जरा. नाही कमीच सांगू दे, काही अडचण नाही, त्याला उलट आता कमीच सांगू आपण. माझ्या हिशोबाले वजन किती निघेल? पैसे राहू दे तरी मी कमीत कमी 4 गाड्या भरल्या पाहिजे बॉक्सच्या. म्हणजे box साधारण हा. आणि बाकीचा माल बाकीचा येईन तर मग समजा अशा लोकल गाड्या 2-3 गाड्या निघतील छोट्या. म्हणजे टोटल किती? 50 टन. 42. आता टोटल रोप किती आहेत तुमची? 44. म्हणजे 400 रुपये द्या इकडे तिकडे सोडून 4000 भेट पकडा. 4000ला समजा आपण आजच्या रेटनं म्हणलं 25 100 तर 100 एक टन काय नाही, पण एक 70-80 चा हिशोबाने समजा निघाला पाहिजे. 70-80 टन जरी म्हटलं 60 बी निघाला भरपूर आहे. हा 60-70 टन, पण 50-60 बस. 50 आहे. एक 60 टन माल जरी आपण गृहीत धरला कमीत कमी आणि त्याला एक पार 20 रुपयापर्यंत जरी रेट असले पण आपण 10 रुपये निघू तरी पण चांगल्या पद्धतीचं उत्पादन केळीतनं मिळणार आहे. एक साधारणतः राहिलाच की ते अजून एक महिन्याभरात बऱ्यापैकी कटाई होईल है ना? तर ह्या सगळ्यामध्ये एक आत्ता ह्या 10-11 महिन्यात निसर्गाकडनं खूप मोठी अडचण काय आहे? अडचण काय आम्हाला फक्त ते वारा उठण्याचा खूप अडचण आली, पण त्यातून आम्ही काही हे झालं नाही, आमचं नुकसान नाही झालं. नाही एकही झाड एक पडलं बी झाड एक बी पडलं झाड नाही. पडलं, एक पण नाही. एक पण नाही. एक पण झाड पडलं. क्वालिटी तर इतकी जबरदस्त आहे बागेची. हाईट बीट एकदम खास, वादा सुपर आहे, पाण्यांची संख्या, सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात. आणि त्यातलाच हा एक भाग आहे की जे चांगल्या पद्धतीचं नियोजन करतात आहे, कष्ट करतात आहे, खत पाण्याचं व्यवस्थापन करतात, त्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीची रास ही बघायला मिळते. थोडंसं दुर्लक्ष झालं म्हणजे सांगायचा एक उद्देश आहे, एका गोष्टीवर केळीचं उत्पन्न अवलंबून नाही. व्हरायटी आहे ती नंतरचा विषय, पण सुरुवातीला कष्ट करणारे, जमिनीची ताकद, पाण्याचं नियोजन, वर्ण निसर्गाची साथ, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर अशा पद्धतीची बाग ही उभी राहते. नवीन ठिकाणी नवीन केळीच्या बागेत यानंतर पण भेटूया. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून